श्री स्वामी समर्थ. अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आपले जावई आणि लेकीला 33 या संख्येमध्ये का अनारसे किंवा इतर काही गोष्टी दान कराव्या याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. हेच द्यावे लागतात का? 33च का द्यावे लागतात? 10-15 कमी दिले तर चालणार नाही का? आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, ज्यांना जावई नाही किंवा मुलगी नाही आणि त्या माणसांचे सगळ्यांची इच्छा असेल, कारण बघा अधिक मास धोंड्याचा महिना श्री विष्णूंना समर्पित असतो आणि जावई हे भगवान श्री विष्णूचं नारायणाचं रूप असतं असं समजलं जातं. तर त्यामुळे त्याचं मान सन्मान केल्यामुळे भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून या अधिक मासामध्ये जावई जे आहेत त्यांना आपल्याला मान सन्मान करायचा असतो. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मग ज्यांना जावई नाही, मुलगी नाही अशांनी मग काय करायचं? तर ते आपली नणंद असते, म्हणजे आपल्या नणंद आणि तिचा नवरा म्हणजे मिस्टरांनी समजा त्यांच्या बहिणीला आणि त्यांच्या दाजींना जर बोलवलं तर त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करू शकतो, म्हणजे त्यांचं पुण्य त्यांना मिळतं. आता अधिक मास हा 3 वर्षानंतर येत असतो, म्हणजे बरोबर 33 महिन्यानंतर अधिक मास हा येत असतो. आता या महिन्यामध्ये खरंच जावई जे असतात ना त्यांना फारच मान असतो. जावयांना घरी बोलवून, मग ते नवीन लग्न झालेलं असू द्या किंवा लग्नाला बरेच वर्ष झालेलं असतील, तरी पण जावयांना आपल्या घरी बोलवून यथाशक्तीने मान सन्मान केला जातो. आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं गोडधोड जेवण वगैरे करत असतो. त्यानंतर काही वस्तू ज्या आहेत त्या वाण म्हणून दिल्या जातात आणि असं केल्यामुळे भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तर असा त्यामागचा अर्थ आहे, म्हणून आपण करत असतो. तसंच या धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंडे पण बनवले जातात. धोंडे कसे बनवायचे आहेत ते मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण जसं पोळीचं कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून जसं मोदकामध्ये आपण सारण भरतो, तसंच या गोळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं सारण भरायचं असतं. तुम्ही पुरण, गूळ, साखर, मिठाचा खडा, मिरची, लाल तिखट, ₹1 कॉईन, अख्खे धणे अशा वेगवेगळ्या गोष्टी टाकून हे तुम्हाला धोंडे तळायचे असतात आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये एक एक तुम्हाला वाढायचं असतं. आणि मग जेवणाच्या आधी आपल्याला धोंडा उघडून बघायचा असतो की आपल्याला कुठली गोष्ट आलेली आहे. हा एक गमतीचा पण भाग असतो आणि प्रत्येकाकडे थोडीशी वेगळी पद्धतसुद्धा असू शकते. तर अशी काही वेगळी पद्धत असेल तर मला नक्कीच सांगा. आणि मग जेवण झाल्यानंतर मग आपण जावयांचा मानपान करत असतो. तर अशी एक रीत आहे, पद्धत आहे आणि जावयांना सोबत आपण आपल्या लेकीचं पण मानपान करत असतो. आणि यासोबतच मग जावयांना आपण 33 अनारसे किंवा 33 मैसूर पाक देत असतो. तर हे 33 या संख्येमध्ये का करायचं, का देतात आणि अनारसेच का तळतात? तर आता बघा, हे अनारसे, मैसूर पाक किंवा बत्ताशे या गोष्टी ज्या आहेत ना, या सचित्र आहेत. म्हणजे तुम्ही हे पदार्थ बघितले असतील तर त्याच्यावर छोटे छोटे छिद्र असतात. तर असं म्हणतात की अनारसे तळताना त्याच्यावर जेवढे छिद्र असतील ना, मग म्हणजे बघा त्याच्यावर जेवढी जास्त जाळी येते तर तेवढं आपल्या पूर्वजांना नरकामध्ये यातना भोगाव्या लागत नाही. कळालं? म्हणजे अनारसे तळताना जेवढी जास्त ती सचित्र सचित्र त्या अनारसे बनतील, तेवढी जास्त जाळी येईल ना, तर तेवढं चांगलं असतं. तेवढं आपल्या पूर्वजांना नरकामध्ये यातना भोगाव्या लागत नाही. आणि हे जावयांना वाण दिल्यामुळे आपले पूर्वज जे आहेत, आपले जे पितृ आहेत, ते आपल्यावर खुश होतात. त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून या कारणामुळे अनारसे जे आहेत ते जावयांना वाण देतात. कारण आपल्याला माहीत आहे, जर आपल्या डोक्यावर पितृदोष असेल ना, तर मग आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही. ते पितृदोष आपल्याला सारखी आडवी येत असतात. प्रत्येक कामामध्ये आडवी येत असतात आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या पितरांसाठी काही गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. म्हणून हे अनारसे तळतात. आणि आता 33च का? तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा 33 अनारसे असतात, ते 30 महिन्याच्या 30 दिवसांचे ते प्रतीक असतं. ठीक आहे. 31वा अनारसा म्हणजे जर तुम्ही मुलीच्या घरी, तिच्या सासरी जाऊन किंवा मुलीच्या घरी जाऊन जेवण केलं असेल तर त्याचा दोष लागू नये म्हणून 31वा जो अनारसा असतो तो आपण जावयाला, जो भगवान विष्णूंचे स्वरूप असतो, त्यांना आपण मान म्हणून देतो. मग त्यापूर्वीच्या काळी म्हणायचे की लेकीच्या घरी, तिच्या सासरी कधी पण जाऊन पाणीसुद्धा पिऊ नये असं म्हणायचे. हे पूर्वीचे विचार होते. पण तरी आता बरेचसे पूर्वीसारखे बऱ्याचशा गोष्टी नाही राहिलेल्या. पण तरी पण 31वा अनारसा का असतो? कारण
की जर मुलीच्या घरी जाऊन पाणी प्यायलं असेल तर तिच्या घरचं आपण जेवण केलं असेल तर त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून तो जावयाला आपण वाण म्हणून देत असतो. यानंतर 32वा अनारसा म्हणजे जर तुम्ही ब्राह्मण किंवा गुरूंच्या घरी जाऊन जेवण केले असेल तर त्यांना दोष लागू नये म्हणून 32वा अनारसा जो आहे तो भगवान विष्णूंचे स्वरूप असलेल्या जावयाला आपल्याला वाण म्हणून द्यायचा असतो. मग असं सुद्धा म्हणतात की ब्राह्मणांच्या घरी जाऊन खाऊ नये, उलट त्यांना आपल्या घरी बोलून आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे. पण ब्राह्मण किंवा गुरुजींच्या घरी जाऊन आपण जेवण करू नये असं म्हटलं जातं. म्हणून जर तसं कधी आपल्याकडून झालं असेल, ब्राह्मणांच्या घरी किंवा गुरुजींच्या घरी आपण जर जेवण केलं असेल तर त्या जेवणाचा दोष आपल्याला लागू नये म्हणून 32वा जो अनारसा आहे तो जावयांना वाण म्हणून देतात. आणि जो 33वा अनारसा असतो तर ते बघा, जर कोणाच्या घरी सुतक असेल, विटाळ असेल किंवा कोणाच्या घरी 13व्याचं 10व्याचं जेवण केलेलं असेल, विटाळ असलेल्या घरी किंवा नवीन बाळ जन्माला येत असेल तर तिथे माहिती आहे तुम्हाला 10-1 दिवस पूजा वगैरे केली जात नाही. तर अशा बाळ जन्मलेल्या घरी जर आपण जेवण केलं असेल तर या गोष्टींचा दोष आपल्याला लागू नये म्हणून 33वा अनारसा जे आहे ते जावयाला वाण म्हणून दिलं जातं. तर अशा काही गोष्टी आहेत, यामुळे 33 अनारसे जावयाला 33 या संख्येमध्येच वाण देतात. आणि याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिना हा 33 महिन्यानंतर येत असतो. तर त्यामुळे सुद्धा 33 अनारसे जे आहेत ते आपण जावयाला वाण म्हणून देत असतो. तर अशी ही माहिती आहे की 33च अनारसे का देतात आणि अनारसेच का देतात. आपण जी पण कुठली पण गोष्ट करतो ना, तर ती जर आपल्याला माहिती असेल की ही गोष्ट आपण का करतो, याचं काय महत्त्व आहे, हे जर तुम्हाला पटलं तर ती गोष्ट तुम्ही अधिक मन लावून करता. म्हणून ही माहिती सांगणं मला गरजेचं वाटलं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.